महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्री चोकालिंगम यांची भाजपचा एका प्रतिनिधी मंडळाने आता भेट घेतली। आमदार योगेश सागर, आमदार विद्या ठाकूर, आमदार मनीषा चौधरी आणि मी स्वतः उपस्थित होतो। मुंबईत मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंट आणि एसआरएचे प्रकल्प सुरू आहे। त्यामुळे अस्थायी स्वरूपात तात्पुरतं त्यांचं शिफ्टिंग अन्य ठिकाणी करण्यात आलेला आहे। या सध्या तो SIR चालू आहे, त्यात त्यांच्या नावाची नोंदणी केली जात नाही आहे आणि यामुळे मुंबईतले 5 लाखहून अधिक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे। या संबंधात सर्व राजकीय पक्षांची ज्यावेळी बैठक झाली होती, त्यांनीही निवडणूक आयोगाला आग्रह केला होता की असे रिडेव्हलपमेंट आणि SRA मुळे जे दुसरीकडे शिफ्ट झाले लोक, त्यांचं मूळ जागेवर किंवा नवीन पत्त्यावर त्यांच्या नावाची मतदार नोंदणी करावी। या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अजूनपर्यंत काहीही सूचना आलेल्या नाही। त्यामुळे या 5 लाख मतदारांचं नाव मतदार यादीतून गायब होण्याची भीती निर्माण झाली आहे। म्हणून आम्ही महाराष्ट्राचे अधिकाऱ्यांना आग्रह केला आहे की त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलून या संबंधी एक स्पेशल प्रोव्हिजन करण्यात, की जे जिथे राहत होते तिथे त्यांची मतदार म्हणून नोंदणी करावी, आता सूचना द्याव्या। दुसरी गोष्ट अशी आहे की एका बाजूला महाराष्ट्रात ग्रामीण भागात म्हणा किंवा कोकण, मुंबई, पुणे सोडून सगळीकडे 70% अधिक मतदारांकडे निवडणूक आयोगाचे अधिकाऱ्यांनी त्यांचे फॉर्म, इलेक्टोरल फॉर्म पोहोचवले आहे। काही भागात 60%, 70%, 80% त्यांचं मॅपिंग ही झालेलं आहे। परंतु मुंबई शहरात अजूनपर्यंत 20% ते 23% मतदारांकडे निवडणूक आयोगाचा BLO पोहोचला आहे। त्यांनी त्यांना इलेक्टोरल फॉर्म दिले आहे। तर या संबंधात महाराष्ट्र निवडणूक आयोगाने मुंबईच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन एडिशनल मशिनरी उभी करण्यासाठी निर्देश द्यावे। डिजिटलायझेशन तर 10% पेक्षा कमी आहे, म्हणजे मतदार नोंदणीचे फॉर्म अपलोड तर 10%हून कमी झालेले आहेत। हे एक चिंतेची बाब आहे। या संबंधात चोकालिंगम साहेबांनी मुंबई महापालिका व मुंबई, पुणे, नाशिक येथे अधिक मनुष्यबळ प्राप्त करून देण्यासंबंधी विचार करण्याचं आश्वासन दिले आहे। चिंतेची बाब आहे, ही गोष्ट खरी आहे। म्हणूनच आज आम्ही महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटलो आहोत। आवश्यकता पडली तर भाजपचं एक प्रतिनिधी मंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची पण येत्या काही दिवसात भेट घेणार।
मालेगाव संबंधित गेले 2 वर्ष आम्ही जे सांगत होतो ते खरं निघालं. निवडणूक आयोगाचा मालेगावचा अधिकाऱ्यांनी आम्हाला कळवलं आहे की SIR ज्यावेळी राबवला जात होतो 23,555 नावं हे वगळण्यात आली आहे. मालेगाव मतदारसंघात 1,26,000 संदिग्ध मतदारांची नावं सापडली आहेत. ऑगस्ट महिन्यात ज्यावेळी त्याची सुनावणी होणार तर आणखीन 25,000 नावं कमी होणार असं मला विश्वास आहे. ही स्थिती अन्य ठिकाणी पण दिसत आहे. अकोला असो, अमरावती असो, सिल्लोड असो, संभाजीनगर पूर्व, भिवंडी, मुंब्रा, मोठ्या प्रमाणात गेल्या 10 वर्षात मतदारांची वाढ दिसते. या संबंधात भारतीय जनता पार्टीचा तिथला प्रतिनिधी हे निवडणूक आयोगाच्या सिस्टम प्रमाणे त्यांना ऑब्जेक्शन पुरावे रुजू करत आहेत. मला खात्री आहे की लाखो बांगलादेशी घुसखोरांची नावं कमी होणार. लोकतंत्रात विरोधी पक्षांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टी त्यांचा स्वागत करतोय. लोकतांत्रिक लोकशाही पद्धतीने विरोध कोणी केला, आपले मत विचार व्यक्त केले तर त्याला सरकार पण थांबवत नाही आणि भारतीय जनता पार्टी पण विरोध करीत नाही. मुद्दा फक्त लोकतांत्रिक पद्धतीने जे आवश्यक आहे ते करावे. एक गोष्ट चांगली आहे की या निमित्ताने किमान विरोधी पक्ष जागा होत आहे. आता त्यांना जागा होण्यासाठी, एकत्रित होण्यासाठी जंतर मंतरची जागा सापडली आहे, चांगली गोष्ट आहे. मुद्दा असा आहे त्यांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर आपल्या भावना व्यक्त कराव्या, परंतु ते करताना जे नियम आहे ते त्यांनाही पाळावे लागणार.